गेस मी ह्या क्षेत्रासाठीच बनली होती, या डीजे साठी. नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण अनेकदा ऐकत असतो की मुलींनाही मुलांप्रमाणे समाजात समान स्थान मिळायला हवं. पण हे सगळं ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी आजही अनेक क्षेत्र अशी आहेत ज्या ठिकाणी स्त्रियांचा वावर कमी असल्याचं पाहायला मिळत असतं. यातील एक क्षेत्र आहे डिस्क जॉकी अर्थात डीजे. मात्र या क्षेत्रात कोल्हापुरातील आजरा या तालुक्यातील आलेल्या एका मुलीनं आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. तिने आजरा ते अमेरिका वाया पुणे असा सगळा प्रवास स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलाय. तीच श्रेया डोणकर देशमुख अर्थात डीजे श्रेया आज माझ्यासोबत आहे. आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून तिच्या आयुष्याचा हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रेया, तुझं मनापासून स्वागत फॉर द पीपल न्यूज. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच मला हे विचारायला आवडेल की कोल्हापुरातील आजरा तालुका तसा अगदीच काही लोकांनी पहिल्यांदा नाव ऐकलं असेल, इतका अपरिचित तालुका आहे. त्या ठिकाणाहून अमेरिकेत म्हणजे वर्ल्ड टॉप 100 डीजे मध्ये नॉमिनेशन मिळणं, आज एशियातल्या टॉप 100 डीजे मध्ये आपलं नाव असणं, हा सगळा प्रवास कसा होता? हा प्रवास मी असं तर नाही म्हणणार की फार इझी होता, पण मी असं म्हणेन की माझं नशीब खूप चांगलं होतं की मी आजऱ्याच्या बाहेर पडायचं डिसिजन घेतला. म्हणजे मी पुण्यात एक इंजिनियर म्हणून आली होती. इंजिनियर पण म्हणता येणार नाही, माझा डिप्लोमा झाला होता, मौनी विद्यापीठमधून डिप्लोमा झाला. तिकडे इथे नोकरीसाठी आले होते आणि नोकरी करता करता मला असं वाटलं की नाही, आपण डीजेइंग मध्ये गेलं पाहिजे. फ्रेंड सर्कल तसा होता आणि त्यामुळे मला असं इंटरेस्ट येत गेला डीजेइंग मध्ये आणि डीजे व्हायचं ठरवलं. पण डीजे झाला आणि आपण डिरेक्ट तिथे पोहोचलो असं नाही. हा मोठा प्रवास होता, 8 वर्षांचा प्रवास होता आणि त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी करत करत स्टेप बाय स्टेप करत आपण इथपर्यंत मी आले. तू जसं म्हणालीस की तुझं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंगचं होतं, पण इंजिनिअरिंगच्या आधीचं शिक्षण कसं होतं? गावात झालं की त्यानंतर इंजिनिअरिंग कुठं केलं आणि त्यात तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्यामुळे अगदीच ते पण मुलींसाठी एक वेगळं फील्ड होतं जसं हे डीजे आहे. तर तो सगळा आधीचा प्रवास कसा होता? मी बेसिकली बॉर्न अँड बॉटम म्हणताना अगदी जन्मापासून मी आजऱ्याचीच आहे. तिथे नाईक गल्लीमध्ये राहते, रवनाथ मंदिर आमच्या समोर आहे. शिक्षण रोजरी इंग्लिश हायस्कूलमध्ये झालं आणि मी एकुलती एक मुलगी होते माझ्या आई वडिलांना. म्हणजे त्यांना काही झालं तरी त्यांना एकच म्हणजे मुलबाळ हवं होतं. आणि गावात जेव्हा आपण मोठे होतो आपल्याला करिअर ऑप्शन्स काही मिळत नाहीत आणि मुलगी ही जबाबदारी किंवा ओझं ह्याच नजरेने बघितलं जातं. फ्रँकली आता भले माझे पप्पा तर पुण्यात, आता व्यवस्थित आमचं सगळं रिलेशन आहे, तरी पप्पांना असं होतं, म्हणजे गावातले लोक खूप बंबार्डिंग करायचे, अरे एकच मुलगी आहे, लग्न करून दे. तर त्यांचं असं डोक्यात विचार नाही, ग्रॅज्युएट आपण करू आपल्या मुलीला, नंतर लग्न करून देऊ. पण माझी आई होती मुंबईची, त्यामुळे तिला असं वाटत की नाही, माझ्या मुलीने काहीतरी करून दाखव. तर काय करायचं, डॉक्टर किंवा इंजिनियर. आणि मी तेवढी हुशार नव्हते. डॉक्टर म्हणा, मी 7-8 वर्ष मी शिक्षण घालवली नसती. म्हणजे आता काय इंजिनियर म्हणजे काय. मग मम्मीने मला सांगितलं की डिप्लोमाला जा. डिप्लोमा जायचं म्हटलं, फी तर भरपूर. पप्पांची आमच्या परिस्थिती नव्हती फी भरायची. मग माझ्या आईने त्यावेळेस दागिने ठेवून, पप्पांनी कर्ज काढून डिप्लोमाची फी भरली आणि असं करून माझं शिक्षण म्हणजे ऍडमिशन तरी मिळाली. शिक्षण गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठमध्ये शिक्षण झालं. 40 का 50,000 रुपये फी होती. लकीली म्हणजे मी देवाच्या ह्याच्याने स्कॉलरशिपनी पास झाले. फी परत आली आणि असं करून माझं फ्रीमध्ये शिक्षण पूर्ण झालं. म्हणजे मेकॅनिकलला होतं आणि मेरिटवरती मला ते मिळालं होतं. ती एक शेवटची सीट मेकॅनिकलची होती. मी मेकॅनिकल चूज केलं नव्हतं, माझ्या नशिबात ती शेवटची सीटच पडली होती. लकीली केलं. बाय चॉईस नाही, पण बाय चॉईस मेकॅनिकल घेतलं नव्हतं, पण एक परिस्थितीमुळे ते मेकॅनिकल घ्यावं लागलं इंजिनिअरिंग. पण त्यानंतरची लाईफ ही खडतर होती, म्हणजे पुण्यात जॉबला आलीस, परत काही कारणांनी आजऱ्याला जावं लागलं. मला फक्त एकच ती धडपड होती, नाही आजऱ्याच्या बाहेर पडायचंय. आणि जे खिजवलं होतं ना लोकांनी, मुलगी आहे काय, त्याच्यात ते मला कुठेतरी असं माझ्या मनात आधीपासून होतं की नाही, काहीतरी करायचं लाईफमध्ये, काहीतरी करायचंय. ते डिप्लोमा पूर्ण करून मी पुण्यात नोकरीसाठी आले. नोकरी खूप चांगली मिळाली मला, इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळाली. खूप चांगल्या म्हणजे होतं. सुरुवातीला आपण एक टीव्ही मध्ये आपण बघत असतो की इंजिनियर म्हणजे आपण सूटबूट मध्ये जाणार. पहिल्याच दिवशी मला उतरवलं लाईन वर्क मध्ये. हाताने काय पाईप उचलायचं हे काम होतं माझं. 6 महिने पाईप उचलायचे, माप घ्यायची, बसायचं, हे इंजिनियरचं काम होतं. मग कशीबशी माझं म्हणजे त्यांना नेचर आवडलं किंवा माझी काम करण्याची पद्धत आवडली, त्यांनी मला प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये टाकलं. अशी 2-2.5 वर्ष रडत कडत का असेना, जेव्हा ते रियालिटी चेक मिळाला ना की हे काम असतं मेकॅनिकल वाल्यांचं, मग मला ते नकोस व्हायला लागलं आणि आय वॉज नॉट हॅपी. नंतर जे मी पुण्यात आलेले ना, पुण्यात मी बघते इतके म्हणजे करिअर ऑप्शन्स होते ना, बाबा आपल्याला का सुचले नाही तेवढे ऑप्शन? आपणच का इंजिनियर किंवा म्हणजे डॉक्टर ह्याच्या पलीकडे आपलं करिअरच नाही का?
असं म्हणजे मला हे व्हायला लागलं. आणि मग तेव्हा माझे रूममेट्स वगैरे होते, सगळे पार्टीला वगैरे जायचे. तर ते मला खूप "चल तुला पुणे दाखवतो मी, चल पुणे दाखवतो" आणि असं म्हणून मला पार्टीला घेऊन जायचे. आणि तिकडे करून मग पार्टीमध्ये मला इंटरेस्ट लागला, हे काहीतरी वेगळं करियर आहे. आणि माझी आई मला खूप अशी पुश करत होती सगळ्या गोष्टींसाठी. आणि लहान असताना मी कथ्थक डान्सर होते, क्लासिकल म्हणजे असं करायचे. मग आता मला कलाक्षेत्रात खूप इंटरेस्ट होता, काहीतरी करायचं. म्हणून म्हटलं आपण डीजेइंगमध्ये एक ट्राय तरी देऊ. आता ट्राय करायचं म्हणजे आता शिकायचं कुठे? शिक्षण तर बरोबर. कोणच देणार नाही. मग YouTube करा, ह्या त्या मित्रांना बघा, गाईडन्स घ्या. सपोर्ट होता मला, मी असं कंप्लीट म्हणणार नाही. माझा सपोर्ट होता, बॅकग्राऊंडमध्ये माझे फ्रेंड्स होते, ओळखीची लोकं होती. साइड बाय साइड YouTube वगैरे सगळं बघून फायनली झाले आणि फक्त डिक्लेअर केलं होतं मी, डी झाले आणि माझं नशीब असं आय गेस मी ह्या क्षेत्रासाठीच बनली होते, या डीजेसाठीच. पहिलाच मला शो इतका जबरदस्त मिळाला आणि त्याच्यानंतर जी माझी गाडी चालू झाली, ती आजपर्यंत थांबली नाहीये मी. म्हणजे तू आधी क्लासिकल डान्सर्स होती हो. आणि आज तुझ्या गाण्यांवर तू लोकांना मॉडर्न डान्स करायला भाग पाडते. तर हा राइट. प्रवास एक वेगळा होता. हं. पहिल्या शोचा काही किस्सा आहे का? पहिल्या शोला जेव्हा वाजवायला गेलो, हं. म्हणजे तू आता आपण ऑफ कॅमेरा हो. बोलताना हो. बोलत होतीस की हां. आजही कॅमेरा समोर जाताना एक दडपण येतं तुला. तसं शो करताना येतं का वेगळं काही दडपण? पहिल्या शोचं काही दडपण होतं? सगळ्या शोच्या अगोदर मला अँक्झायटी होते. मी घाबरते आणि मी जायच्या अगोदर सगळीकडे होमवर्क करून जाते, की बाबा काय शेवटी पण काय असतं माहिती डीजे आपल्याला वाटतं, की डीजे हां, म्हणजे स्टेजवरती गाणी वाजवतो. असं नसतं. डीजेचं काम होमवर्क पण डीजे करून येतो. लोकांना असं वाटतं, की डीजे फक्त काय गाणी प्ले करतो. पण डीजे फक्त गाणी प्ले करत नसतो. डीजे ऑडियन्सला रीड करत असतो. त्या साइड बाय साइडचा होमवर्क पण असतो. पण बाबा तू एक मराठी माणूस आहे, पण तुला कन्नड गाणं एखादं समजेल, दुसरं नाही समजणार. तर हा मागचा पण त्याच्या मागे सगळ्या गोष्टी असतात, की सगळं रीड वगैरे करायला लागतं. माझा मुळात पुढचा प्रश्नच तो होता, की डीजे म्हणजे काय? म्हणजे आता आम्ही रोज कुठेतरी कुठं ना कुठे साउंड वाजताना बघत असतो. मिरवणुकीत कोणतरी हं, वाजवत असतो, तो डीजे असतो. यात काय काय प्रकार असतात? म्हणजे क्लबमध्ये वाजवणारे हं. डीजे वेगळे असतात. नक्की डीजे ही कॉन्सेप्ट काय आहे? डीजे म्हणजे डिस्क जॉकी. जॉकी म्हणजे आपल्याला हे माहिती आहे. डिस्क जॉकी म्हणजे काय जो क्लबला एका डिस्कला चालवतो. आता डीजे आता मिरवणुकीतले डीजे, वराती डीजे, वेडिंगचे डीजे, क्लब डीजेस, कॉन्सर्ट डीजे हे वेगळे नसतात. हे आपलं जॉनर वेगळं असतं. आमचं शिक्षण एकच असतं. पण आम्ही बाय चॉईस आम्ही चूज करतो, की आम्हाला कुठे प्ले करायचंय. आता मी कॉन्सर्ट्स प्ले करते, मी डिस्कमध्ये प्ले करते, मी वेडिंग्समध्ये प्ले करते. हे मी माझा जॉनर ओपन ठेवलाय. म्हणजे मी दहीहंडी सुद्धा प्ले केली. मी गणपती मिरवणूक सुद्धा प्ले केली. ह्याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये. म्हणजे काही-काही असे माझ्या ओळखीचे आहेत, जे मिरवणूक प्ले करतात आणि आज ते इंटरनॅशनल डीजे झालेले आहेत. माझा म्हणजे खूप जवळचा मित्र आहे, कोल्हापूरवरून आलेला होता. तो आज इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचलेला आहे. म्हणजे तो माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे असं. म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे. इट्स बाय चॉईस. जरी हे इज बाय चॉईस असलं डीजे, तुला आवडणारा कुठं आहे? म्हणजे तुला कुठं वाजवायला आवडतं? किंवा तुझा आवडलेला एखादा शो कोणता होता? जिथं वाजवून तुला सॅटिस्फॅक्शन मिळालं? मला क्लब शोज प्ले करायला खूप आवडतात. कारण क्लबमध्ये कसं असतं म्हणजे आपल्या हातामध्ये असतं, की आपल्याला कसं क्राउडला कंट्रोल करायचं. वेडिंगमध्ये असं नसतं. वेडिंगला कसं जो गेस्ट बोले वो प्ले करना पडता है हं. असं. क्लबमध्ये कसं आपण एक वाइब क्रिएट करतो आणि त्यावरती लोकं जशी टर्न होतात. म्हणजे आपण स्टार्टला बॉलिवूड प्ले करतो. आपण मधनंच रेट्रो टाकली, जुनी गाणी. त्यावर लोकं तुफान होऊन नाचतात. तर ते मला क्लबचं म्हणजे आवडतं. क्लबमध्ये तुम्ही तुमच्या येस. मूडनुसार लोकांना खेळवू शकता हं. किंवा तुम्ही तुमच्या तालावर खऱ्या येस, अर्थाने येस. नाचवू शकता. सगळ्यात जास्त म्हणजे मला पर्सनली पडलेला हं. प्रश्न आहे. सगळ्यात जास्त डिमांड कुठल्या गाण्याची असते? म्हणजे एखादा नाही का आमच्या इकडे कसं असतं, एखादा डीजे हं, वाजवतोय तर आम्ही सांगतो, हे गाणं हं, लाव ना, ते हं. गाणं. सगळ्यात जास्त कुठलं रेकमेंड झालं, की हे वाजवा गाणं? जर 3 महिन्यांनी नवीन हिट गाणी येतात आणि त्याचं हे म्हणजे असतं. आता फॉर एक्झाम्पल माझं सामे सामे गाणं म्हणजे खूप हिट झालं होतं. तर त्याची खूप ट्रेंड होते. आता ते माझं ते गाणं व्हायरल झाल्यामुळे नाही का माझा तो रील एक व्हायरल झाला. त्याच्यामुळे सगळीकडे मला ते सामे सामे लावा ना तुमचं. हे खूप मला विचारतात आणि रेट्रो जर झालं, रेट्रो म्हणजे मी एक तुम्हाला गंमत सांगते. कितीतरी पॉश माणूस असेल, कितीतरी काय असेल, क्लबमध्ये नाही का एंटर केल्यानंतर आणि जरा धुंद झाल्यानंतर नाही का, सात समंदरवरती नाचणारच ती लोकं. सात समंदर म्हणा, बचना है हसीनो म्हणा. जुनी गाणी ते 90sची 90s, 80s मधली जी गाणी आहेत ना, ती एव्हरग्रीन राहणार. बरोबर. एव्हरग्रीन. कधी असं झालंय का, की एखादा ऑडियन्स आहे, ज्यांनी वैताग आणलाय, की हे गाणं लावा, मग हे गाणं लावा. असं कधी कोणी त्रास दिलाय का? एव्हरी प्ले शो. करत असताना? एव्हरी शो. म्हणजे क्लबमध्ये ऑलमोस्ट कसं असतं, की आपण एका माणसावरती किंवा मी माझ्या मनाप्रमाणे वाजवू शकते. पण समजा मला असं असं होतंय, की आपल्या आपल्या मनाचा सेट तिथे लोकांना नाही आवडत आहे. वी हॅव टू चेंज.
आपल्याला म्हणजे बदलावं लागतं, की नाही हे लोकांच्या ऑडियन्स चॉईसनी पण आपल्याला प्ले करावं लागतं. त्यातल्या एखाद दुसरे जे माणसं जे असतात, तर ती अशीच मधनंच काहीतरी गाणे घेऊन येतात, की जे आपण त्या क्लबमध्ये वाजवू शकत नाही. असंच काहीतरी आणि मग वाजवलं नाही, की असं करायला हम्म. लागतात किंवा म्हणतात, की डीजे चांगली नाही. डिमोटिवेट हां, करतात आपल्या डिमोटिव्हेट घरात. करतात. मग मला खूप मी टाकते. बघतच नाही त्याच्याकडे. ती इकडे आली, मी तिकडे बघते, इकडे आले की तिकडे. कुठून जाऊन मग तसं लेझर मारा, मग इकडं, मग तिकडे असं करून प्रत्येकचं हे इरिटेट करणं. पण शेवटी तू कोल्हापुरातली आहे, त्यामुळे तो ते सांभाळून घेणं तुला जमत असणारच. मी डीजेमुळे ना गं पेशन्स खूप शिकले. आधी मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. हम्म. कोल्हापूरचं ते हा. रक्त म्हणतात ना, ते खूप अशी तापट होते मी, की काय असं एक दिवसाने किंवा बुक्की दिवसासारखी अशाला खूप वाटायची. पण काय करणार? वी हॅव टू कीप दॅट पेशन्स, वी हॅव टू कीप दॅट काम. तर ते खूप मी शिकले, की आपण प्रोफेशनल काय शिकलो? मी पेशन्स ठेवायचं शिकले. तर वर्ल्ड वाईड तू शो करतेस. हं, वर्ल्ड वाईड शो करताना म्हणजे भारताच्या बाहेर शो करताना हं. काय एक्सपिरियन्स असतो? भारताच्या बाहेर शो करताना म्हणजे भारताच्या बाहेर ॲक्चुअली आपली इंडियन्स जे आहेत ना, ते सगळीकडे पसरलेले. त्यामुळे भारताच्या बाहेर गेल्यानंतर पण मला वाटत नाही, की मी बाहेर देशात आली आहे. की सगळे आजूबाजूला भारतीयच मला लक्षात येतात. आणि इतके सगळे वॉर्म वेलकमिंग लोकं असतात. म्हणजे खूप छान लोकं असतात तिकडची. मी शिकण्यात काय आलं मला, मी 1-2 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाला माझा शो होता आणि व्हिसा आला नव्हता आणि लास्ट मोमेंट व्हिसा आला. आणि त्यांनी फटाफट इंडिया टू ऑस्ट्रेलिया त्यांनी तिकीट केलं. आणि रिटर्नचं त्यांनी तिकीट केलं नव्हतं आणि मी पण बावळटांसारखे गेले तिकडे आणि त्यांनी म्हटलं की तिकीट करतोय. त्यांनी रिटर्न तिकीट केलं वाया मलेशिया आणि मलेशियाला फ्लाईट चेंज होती आणि माझ्याकडे बाहेर पडून रिएंटर करण्यासाठी माझ्याकडे मलेशियन व्हिसा नव्हता. मी एअरपोर्टवरतीच अडकले 2 दिवस. बाहेरच पडू देत नव्हते मला एअरपोर्टच्या. कसं बाहेर जाणार ना? माझं सामान भलतीकडे, मी भलतीकडे एअरपोर्टवरती राहिले मी. हे असा माझा हॉरिबल किस्सा झाला होता. मग मग आणि त्यानंतर मलेशियात शो केला का कधी? मी गेलेले ऑस्ट्रेलियाला वाया मलेशियाची फ्लाईट होती माझी. 2 दिवस एअरपोर्टवरती झोपले होते मी. ना घालायला कपडे, ना खायला काय, ना माझं कार्ड चालू होतं, ना काय. अशी माझी गंमत झाली. तरी पण 2 दिवसांनी मलेशिया एअरपोर्टवरनं आपल्या भारतात पुण्याची फ्लाईट होती. मुंबईची फ्लाईट होती. मुंबईची फ्लाईट घेतली, आले. तेव्हापासून कानाला खडा. जायच्या अगोदर सगळीकडनं चेक करून जावं आणि त्यानंतर लिटरली मी 1 वर्षभर बाहेरचा शो केला नाही घाबरून. म्हणजे माझ्यावर काय बरं वाईट झालं तर हे. तुमच्या म्हणजे डीजेच्या क्षेत्रात मोस्टली नाईट शोज वगैरे असतात. तर ह्या सगळ्यात शेड्यूल कसं मॅनेज होतं दिवसाचं? रात्री उशिरा येत असेल, आता तर लग्नही झालंय, हां. त्यामुळे दिवसभराची घरातली कामही असतील, तर हेच कसं मॅनेज होतं? पूर्वी लग्नाच्या अगोदर किती वाजता उठा, काही करा, माझे आई-पप्पा होते. सगळं निभावून जायचं ते. पण आता लग्नानंतर माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत. म्हणजे मला दुसरे आई-वडील असे मिळालेत हेच मी सांगेन. तर इथे असं लवकर असं उठायचं असं नाही. निवांत झोप म्हणतात. तू काम करून आली निवांत झोप. मला माझी झोप सगळी मिळते. माझ्या नवऱ्याचं पण इथे हॉटेल आहे 2 बीएचके. तर नवरा पण उशिरा येतो, मी पण उशिरा येते आणि आम्ही म्हणजे पुरेशी मला झोप मिळते. पण एक लाजेखातर मी लवकर उठते, की नाही आपल्याला उठायचंय. आता ते सासूबाईंना आपण कामाला नाही लावायचंय आणि मी बरं. ट्राय करते. चेंज तर झालंय. आपले जेवढे हट्ट आई-वडील पुरवतात, ती अपेक्षा आपण सासू-सासऱ्यांकडे सासू नाही करू सासऱ्यांकडे शकत. या सगळ्यात हे शेड्यूल मॅनेज करत असताना किंवा फिटनेस साठी काय वेगळी काळजी घ्यावी लागते? म्हणजे जर रात्रीची झोप डिस्टर्ब होत हं, असेल तर त्याचा अफेक्ट ऑफकोर्स तुमच्या शरीरावर पडणार आहे. हं. त्यासाठी वेगळं काय रुटीन असतं जे तू वेगळं फॉलो करतेस? ॲक्चुअली मला रुटीन हाच मला प्रकारच नव्हता. आधी असं नुसता काम, नुसता धावपळ करा, नुसतं शो करा, घरी येऊन झोपा. झोप म्हणजे मिळाली हेच माझं नशीब होतं. पण लग्नानंतर नाही का मला मला नाही का म्हणजे लग्न माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं, की माझं करियर की मी खूप माझं करियर केलं एका म्हणजे लेव्हलवरती गेले. आता माझा मेन फोकस होता माझा मॅरेज. मी 30व्या वर्षी लग्न केलं आणि मला मॅरेजवरती माझ्या नवऱ्यावरती, माझ्या फॅमिलीवरती मला लक्ष द्यायचं होतं. मी क्वालिटी शो आता फक्त करते. फक्त क्वालिटी शो माझ्या घरी लक्ष देते आणि माझ्या नवऱ्याला लक्षात आलं, की मी एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतली आहे, की मी माझं फिटनेसकडेच लक्ष नाही. मला जिमला हाकलून घातलं, की जिमला जा. मी रोज रडत जिमला जायचे त्याच्याबरोबर. "तू उठून घेऊन जाते जिमला चल, जिमला चल." आणि एकदा काय मी चुकीचं वेट उचललं आणि माझं मसल पेन चालू झालं. अजून पण पोटात दुखतं किंवा पाठीत दुखतं. मी ते एक कारण म्हणलं, म्हणजे अंग दुखतं, मी येणार नाही. त्यापासून जे फिटनेसला असं फुल स्टॉप लागलाय ना, फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप. पण ते हां, आता ते सुरू करायचा प्लॅन आहे का नाही? फिट राहणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मग मी ना आहार कंट्रोल करते. म्हणजे मी जंक फूड नाही खात, मी घरचंच जेवते. मी शोला जरी गेले ना, मी शोमध्ये जेवत नाही, मी घरून जेवून जाते.
हे माझं आहे, मला भाकरी लागते, 2 भाज्या लागतात बस. तू आलीस आजरा या छोट्याशा तालुक्यातनं, लग्न झालंय, या सगळ्या ह्याच्यात तुझं जे क्षेत्र आहे डीजे, त्यात तुला बरचसं मॉडर्न राहावं लागतं. बरोबर. यावेळी अशा वेळी काय डिफिकल्टीज येतात का? आपलं मॉडर्न राहणं काही लोकांना खटकत असेल किंवा सासरच्यांकडनं कधी त्याच्या विरोधात काय सांगण्यात आलं असं, म्हणजे त्याला विरोध झालाय असं कधी झालंय का? हे बघ, माझ्या फील्डची रिक्वायरमेंट अशी नाही की मॉडर्न राहायला पाहिजे, इट्स बाय चॉईस. बट तू राहतेस. हा, मी राहते आणि मला हे आवडतं. माझ्या नवऱ्याला आवडतं आणि माझ्या सासूसासऱ्यांना सुद्धा आवडतं. सुरुवातीला कसं झालं होतं, जेव्हा माझ्या नवऱ्याने दाखवलं, माझी देशमुख फॅमिली आहे, लाईक खूप मोठी फॅमिली आहे. नवऱ्याने जेव्हा दाखवलं ना सासूबाईंना, ते घाबरले होते की बाई ही आता आम्हाला नाचवतेच, आता घरी ही बाहेर लोकांना नाचवते, आम्हाला पण ही नाचूनच सोडणार. पण आपण ज्या कन्सोलवर जातो, डीजे जातो, त्या मी एक वेगळी श्रेय असते. आणि बाय फॅमिली, तुम्ही माझं बघता, मी सगळे मराठी सण साजरे करते साडी घालून, सगळं म्हणजे घरी मी अगदी घरगुती बाईसारखी असते. मला घरी आलेली लोक मला ओळखत नाही, ही श्रेय आहे का म्हणून असं. तर ते सासूबाईनं लिटरली आपलंसं केलं. त्यामुळे त्याच मला सांगतात, अगं हे कपडे घाल, अगं ते घाल. म्हणजे आता झाले उलट, सासूबाई पण माझ्यावर मॉडर्न होत चाललेत हळूहळू. आपल्याला आपण ज्यावेळेस एखादं फील्ड चूज करतो त्यावेळेस डिमोटिवेट करणारे लोक खूप असतात. आपले रिलेटिव्ह असतील, आजूबाजू राहणारे नाते, म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिली असेल. तर असे कोण डिमोटिवेट करणारे होते का, ज्यांनी नंतर तू डीजे झाल्यानंतर, तू एशियामध्ये नॉमिनेशन मध्ये, वर्ल्ड मध्ये नॉमिनेशन मध्ये आल्यानंतर तुला कधी म्हणलेत इथे ये, इथं काहीतरी एखादा शो कर, असं कधी इन्व्हाइट आलंय का? मी असं पकडते, डिमोटिवेशन इज पार्ट ऑफ लाईफ. तुम्हाला सगळीकडनं सगळेच लोक डिमोटिवेट करत राहतात आणि हे आयुष्यभर चालणार आहे. तुम्ही कुठल्याही लेवलला जा, सगळी लोक म्हणजे काही चांगली बोलतात, काही तोंडावर चांगली बोलून मागे खराब बोलतात. हे आयुष्यभर चालणार आहे. ते किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं हे आपल्या हातात आहे. डिमोटिवेशन म्हणजे पार्ट काय, आता डीजे झाल्यामुळे सगळ्यांना श्रेया हे नाव दिसतं. पण अगोदर हे जर्नीमध्ये जेव्हा मी गावात होते किंवा काय, जोपर्यंत मी काहीच नव्हते नाही का, तेव्हा लोकांना काय घेणं देणं, सगळे पाय खेचायलाच मागे. अरे काय करते, अरे बघा ही कपडे काय घालते, अरे कुठल्या क्षेत्रात गेले, अरे ही तर नाईट लाईफमध्ये काम करते, काय काम करत असेल, अशी डिमोटिवेट करणारी खूप असतात. मी ह्याच्याने हॅम्पर व्हायचे नाही, पण माझे आई वडील नक्की हॅम्पर होत होते की बाबा आपल्या मुलीच्या बाबतीत असं बोललं जाते. पण हीच मुलगी आणि हेच ह्या सगळ्या गोष्टी टॉपवर गेल्यानंतर तीच सगळी लोक आपल्या आजूबाजूला येतात. अरे गावात या, आता कॉलेज बरोबर सांगते, कॉलेजला मला बोलवतात गेस्ट म्हणून या, पण कॉलेजमध्ये मला किती त्रास झालाय माझं मला माहिती. मी कोणाचेच फोन उचलत नाही, नाही मला कुठे जायचंय ना काय, आय एम हॅपी हिअर. हे सगळं करत असताना आपण मुलगी आहोत, यामुळं आपलं सक्सेस स्टक झालंय असं कधी वाटलं होतं का, किंवा वाटतं का? खूप वेळा वाटतं, खूप वेळा वाटतं. मी इथे म्हणजे फेक फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट असं मी ह्याच्यावर मी अजिबात इथे बोलायला आलेली नाही. पण मुलींवरती नाही का खूप आधीपासून जबाबदाऱ्या असतात. म्हणजे लहानपणापासून नाही का आमच्यावर एक थोपवलं असतं की बा तू आज आमच्याकडे करतेस. आई वडिलांचेच डायलॉग मी सांगते, आमच्या इथे राहतेस, लग्नानंतर काय करशील. म्हणजे आधीपासून ते बंबार्डिंग केलेलं असतं की तुझं उद्या लग्न होणार आहे आणि लग्नात तुला बदलावं लागणार आहे हे. तर कुठेतरी सायकोलॉजिकली किंवा एक इंडियन स्त्री असल्यामुळे किंवा एक मराठी गावातली मुलगी असल्यामुळे माझी कुठेतरी फॅमिली ओरिएंटेड आहे मी. आणि त्याच्यामध्ये आत्ता भलेही म्हणजे माझा नवरा किंवा सासू सासरे हे सगळे मला जरी सपोर्टिव्ह जरी असले, तरी बाहेरची लोक तेवढीच मला सपोर्टिव्ह असेल हे पॉसिबल नाही आहे ना. आता मी समजा पुरुष असते आणि माझी घरी बायको सगळी काम करणारी असती, तर मी अफाट बाहेर जाऊन मी कामं केली असती. तर इथे मला ते कुठेतरी असं वाटतं की लेडीजवरती आता माझ्या सगळी जबाबदारी आहे, माझ्या वडिलांची म्हणा किंवा फॅमिलीची म्हणा, आणि सगळ्याच गोष्टी आहेत ते थोडंसं रेस्ट्रिक्ट व्हायला होतं. आणि प्रोफेशनली बोलायला गेलं तर कसं असतं, पुरुषांना जास्त संधी असते कामांमध्ये, लेडीजना कसं अजूनही बाबा ही करू शकते की नाही, मुलींवरती अजून विश्वासच अजून ठेवला जात नाही. आता लकीली एवढ्या वर्षांनी ह्या क्षेत्रात असल्यामुळे माझा तेवढा विश्वास ठेवतात लोक. पण कुठेतरी असं वाटतं की बाबा मी थोडीशी जेंडर बायस नाही आहे, तरी सुद्धा थोडीशी स्त्रियांना अजूनही खाली खेचलं जातं किंवा ती स्त्रियाला बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एवढ्या वरती येऊन सुद्धा ते त्याच दृष्टीने बघतात लोक की. हे चुकीचं आहे. आणि हे मला खूप वाईट वाटतं, अरे खरंच मला खूप वाईट वाटतं की अजूनही लोक ह्या नजरेने बायकांना बघतात. आजच्या समाजात हा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. डीजे या क्षेत्रात तू आता टॉप मोस्ट म्हणून ओळखली जाते, पण नक्की या क्षेत्राचा स्कोप किती मोठा आहे भविष्यातल्या काळात?
डीजेइंग हे खूप मोठं क्षेत्र आहे. पूर्वी डीजेइंगला करिअर ऑप्शन लोक बघतच नव्हती. आत्ता बघायला लागले. बरोबर. आणि आता वी आर ॲट द टॉप. डीजेइंग हे करिअर वी आर ॲट द टॉप. म्हणजे लिटरली मला रोज असे मेसेजेस येतात लोकांचे, आम्हाला डीजे बनायचं, आम्हाला हे करायचं, ते करायचं. आणि आत्ता आपण सध्या टॉपवरती आहोत डीजेइंगच्या करिअरमध्ये आणि आपण खूप काही काही ह्या क्षेत्रामध्ये करू शकतो. फ्युचर मी सांगते, फ्युचर खूप चांगलं आहे. पण जर एआयने टेक ओव्हर केलं तर सगळ्यांचे बिझनेस बंद होणार आहेत. सगळ्यांचं दुकान बंद होणार. कारण की एआय इज टेकिंग ओव्हर इंडस्ट्रीज. एआय जे आहे म्हणजे जर्नलिस्ट सुद्धा एआय वरती आता न्यूज होत आहेत. आणि इन फ्युचर असं होऊ शकतं एआय वरती डीजे होऊ शकतात. येस. पण मुळात या सगळ्या क्षेत्रातून जर एखाद्याला यायचं असेल या क्षेत्रात, तर पैसा किती मिळू शकतो? निदान आपल्या गरजा भागू शकतात एवढा पैसा मिळेल का? फक्त आवड म्हणून करावा लागेल का त्यापेक्षा जास्त पैसा मिळू शकतो? पैशांची गॅरंटी कुठेही आपण देऊ शकत नाही. मी उदाहरण देते. आता आपल्याला सगळ्यांना क्रिकेट खेळायला आवडतं, पण ऑन स्क्रीन फक्त आपल्याला 11 लोक दिसतात. मग ती 11 लोक खेळताना पैशांचा विचार करून नाही येत. आता उदाहरणच आपण देतोय, ह्याच्यात नाही का लोक करोडपती झालेले डीजेमध्ये. मी माझ्यावरनं सांगते. आणि काही काही लोकांना भिकेला सुद्धा लागले ज्यांच्याकडे एक शो नाही. तर ह्याच्यावरती ना एकच आन्सर म्हणजे ना कन्सिस्टन्सी. जर तुम्ही फक्त फेमसाठी येत असाल ना, ह्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाहीये. इथे कन्सिस्टन्सी आणि मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं खरंच पॅशन आहे आणि तुमचं देवाने साथ दिली, टॉपपर्यंत जाल. म्हणजे पैसा इतका आहे की तुम्ही विचारच करू शकत नाही. म्हणजे माझा नवरा म्हणतो की डोक्याला खूप किंमत असते. आणि आपण योग्य ठिकाणी डोकं लावलं ना की आपल्याला बरोबर मार्ग निघतात. हो. हाच भविष्यात ज्यांना डीजेच्या करिअरमध्ये यायचं त्यांना एक संदेश असेल की जर तुम्हाला या करिअरमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायला लागेल. खूप. इतर कुठल्याही करिअरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामात कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. बरोबर आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? जाता आता असं मला म्हणायचंय की सोशल मीडिया जे आहे ना, तुम्हाला वरती पण आणतं आणि खाली पण तितक्याच जोरात नेऊ शकतं. सोशल मीडियाचा ना चांगला वापर करा. आत्ता जे डीजे आहेत त्यांच्यासाठी पण मी सांगते, सोशल मीडियाचा योग्य तो वापर करा. तुमचं वर्क प्रेझेंट करा आणि तुम्ही आपोआप वरती जाल. मेहनत तर आहे. काय काय तर सोशल मीडियावरती आपण डीजे बघतो, जे फक्त 2 गाणी वाजवतात आणि फेमस होतात आणि बॅकग्राऊंडला नाही काय करत. ॲक्च्युअल लाईव्हमध्ये. तर तुम्ही लाईव्हवरती फोकस करा, सोशल मीडियाचा योग्य वापर करा. आणि मी म्हणजे आता लेडीज अकॅडमी पण काढते. म्हणजे स्पेशल लोकांसाठी ट्रेनिंग जिथे मी म्हणजे ही इथं अनाउन्समेंट असेल. हां. मी असं सगळ्यांना ट्रेन करायचा माझा विचार चालू आहे, की ज्यांना खरंच जे पॅशनेट आहेत आणि ज्यांना खरंच इच्छा आहे या प्लॅटफॉर्मवरती यायचं. आणि काही लोकांना गावातली खूप गरीब असतात, ज्यांची परिस्थिती नसते. तर त्यांच्यासाठी म्हणून मी खूप आहे माझे प्लॅन्स काय करायचं. पुण्यातच चालू करते. तर याच नोटवर आपण ही मुलाखत थांबूयात. ही होती श्रेया डोणकर देशमुख, जिने आजरा ते अमेरिका हा प्रवास पूर्ण केलाय वाया पुणे. तिचं एक पुण्याशी स्पेशल कनेक्शन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.